उद्या मोजणीचं काम या ठिकाणी धवेलीमध्ये होणार आहे। जर हे उद्या नाही झालं तर परवाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून त्या स्मशानभूमीचा ताबा मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा आमचा इशारा राहिलेला आहे। अन्यथा आम्हाला सुद्धा या ठिकाणी गाव बंद करता येते, रेणापूर बंद करता येते, या ठिकाणी दंगली सुद्धा करता येतात, अशा पद्धतीचं आम्ही म्हणलं तर हरकत नाही। कारण अनेक प्रकरणामध्ये आम्ही हे सुद्धा केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर असे प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल। आणि बोयने तानाजी बोयने ज्यांनी अवहेलना केलेली आहे, दलिताची विटंबना प्रेताची करण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट मार्फत त्याच्यावरती अवहेलना केल्याच्या प्रतिवाच्या बद्दल अट्रॉसिटी ॲक्ट तर करूनच थांबणार नाही, परंतु त्या प्रेताची अवहेलना केल्या म्हणून आपण या ठिकाणी गुन्हा नोंद करावा। आपण गुन्हा नोंद नाही केला तर उद्या आम्ही SP साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही क्रांतिकारी जय भीम फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो। आज रेणापूर तालुक्यातील धवेली या गावातील जो स्मशानभूमीचा दलित स्मशानभूमीचा जो प्रश्न चालू आहे त्या संदर्भात रेणापूर तहसील कार्यालयासमोर जे दलित बांधवांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माननीय चंद्रकांत दादा चिकटे या ठिकाणी आलेले आहेत। दलित अन्याय अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात होत आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि इथं दलितांना मारलं जातंय किंवा दलितांवर अन्याय अत्याचार केला जाते, मारल्यानंतर त्यांना पाळायचं कुठं हाही प्रश्न नक्कीच या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणजे अन्याय अत्याचाराची मालिका काही या ठिकाणी खंडित होत नाही। तर ज्येष्ठ नेते मार्गदर्शक नेते माननीय चंद्रकांत दादा चिकटे यांच्याकडून जाणून घेऊ की या आंदोलनाकडे कसे पाहतात। लातूर जिल्ह्यामध्ये हे तीव्र आंदोलन धवेलीचं स्मशानभूमीचं आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार, अशा पद्धतीचा इशारा आम्ही दिल्यानंतर या ठिकाणी आता कोरडे जे उपजिल्हाधिकारी आहेत रेणापूर तालुक्याचे आणि या ठिकाणच्या तहसीलदार भगत मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे। आश्वासन म्हणण्यापेक्षा उद्या त्यांनी आम्ही 11 वाजता धवेली गावामध्ये जाग्यावरती जाऊन त्या ठिकाणचं मूल्यांकन करून त्या ठिकाणच्या स्मशानभूमीची मसनवाट्याची जागा मोजणी करून दलित माणसाच्या ताब्यामध्ये उद्याची उद्या देण्याचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन म्हणण्यापेक्षा कृतीमध्ये त्याच्यावरती कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि या कमिटीच्या मार्फत मग DYSP असतील, या ठिकाणचे PA असतील, संबंधित RDC असतील, त्याचबरोबर तहसीलदार असतील, त्या ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांची एक कमिटी करून उद्या मोजणीचं काम या ठिकाणी धवेलीमध्ये होणार आहे। जर हे उद्या नाही झालं तर परवाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून त्या स्मशानभूमीचा ताबा मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा आमचा इशारा राहिलेला आहे। आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी आता या रेणापूर तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांना आमचं नम्र निवेदन आहे, आम्ही सुद्धा सत्ता पक्षामध्ये आपल्या सोबत आहोत आणि म्हणून धवेली गावामध्ये उद्या ही जागा मोजणी करून दिल्याबरोबर आपल्या फंडातनं त्या ठिकाणी स्मशानभूमीचं शेड आणि त्या ठिकाणी कंपाऊंड करून देण्यात यावं, अशा पद्धतीचं आमची विनंती राहणार आहे। कारण या देशामध्ये कमीत कमी मेल्यावर सुद्धा आम्हाला नीटपणानं मरू द्यायची सोय या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील, सर्वच मतदारसंघातले सांगतोय मी, महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या गावामध्ये माणसाला रस्त्याला फंड न देता त्या ठिकाणी दुसरी पाण्याची सुद्धा व्यवस्था करू नका, परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अवहेलना होतीये दलित माणसाची, पत्र्याचं शेड नसतंय, स्मशानभूमी नसते, रस्त्याच्या कडेला नदीच्या कडेला पानंदीला जाळावं लागतं। म्हणून या ठिकाणच्या लोकप्रिय आम्ही जे आमदार आहेत आता ते नूतन आहेत, त्यांना आमचं निवेदन आहे की आपण या आपल्या मतदारसंघामध्ये जे काही जेवढे गावं असतील त्या गावामध्ये स्मशानभूमीचं डिस्प्यूट असेल तर आपण कलेक्टरजवळ त्या ठिकाणी बसावा, मागासवर्गीयाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आपल्या मतदारसंघातला मिटवावा आणि त्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्याच्या निधीतनं या ठिकाणी स्मशानभूमीवरती पत्री शेड आणि त्याला जायला यायला रस्ता
आणि कंपाऊंड करून द्यावं अशा पद्धतीचं आम्ही नम्र विनंती करतो. आपण ते स्वीकारावं. आम्ही या ठिकाणी 16, 17, 27 तारखेला किंवा 26 तारखेला आमदार या मतदारसंघाचे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. या ठिकाणी जागा तहसीलदार उद्या देणार आहेत, आरडीसी जागा देणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब सेट करून तिथे रस्ता आणि त्या ठिकाणी कंपाऊंड करून दिलं तर पुन्हा भविष्यामध्ये सवर्ण दलित वाद होणार नाही अशा पद्धतीचं निवेदन आम्ही करतोय. आणि आपण जर नाही केलं तर मग आम्हाला पालकमंत्र्यांच्या समोर लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये स्मशानभूमी व्हावं ही भूमिका राहिलेली आहे. म्हणून उद्या 1 तारखेला पालकमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. गाव तिथं तरी समाजाची स्मशानभूमी असण्यासाठीची भूमिका आम्ही पत्र देणार आहोत. हे देऊन सुद्धा आम्ही थांबणार नाही. खासदार आमदार साठवले साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन देऊन संबंध महाराष्ट्रातल्या ज्या काही मागासवर्गीय स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीला संरक्षण द्यावं, भिंत बांधून द्यावं, त्या ठिकाणी पत्राचा शेड बांधून द्यावं अशा पद्धतीचं नम्र निवेदन करतो. आणि धवेली गावातील माता भगिनीचं कौतुक करतो की आपल्या न्याय मागण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गानं बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या लोकशाहीच्या मार्गानं या ठिकाणी आपला प्रश्न सनदशील मार्गाने सोडवण्याचं काम केलेलं. अन्यथा आम्हाला सुद्धा या ठिकाणी गाव बंद करता येते, रेणापूर बंद करता येते, या ठिकाणी दंगली सुद्धा करता येतात. अशा पद्धतीचं आम्ही म्हणलं तर हरकत नाही, कारण अनेक प्रकरणामध्ये आम्ही हे सुद्धा केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये जर असे प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडमला, रेणापूरच्या तहसील मॅडमला, आरडीसी साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. तो जो संबंधित जे शेतकरी आहे किंवा जो ज्यांनी ही स्मशानभूमी अडवली आहे किंवा प्रेताच्या सरणावर त्याने उभा राहून म्हणजे एक अपमान करायचा किंवा अवहेलना करायचा प्रयत्न केला, तो बंदुकीचा धाक दाखवून पाय तोडायची भाषा करतो. ही हिंमत ही शासन प्रशासनातले जे अधिकारी कर्मचारी आहेत हे त्याला कुठंतरी म्हणजे वाचवत आहेत आणि त्याला कुठंतरी बढावा देत आहे का असं आपल्याला वाटत नाही का? नाही, आता म्हणूनच मी आता आरडीसी साहेबांना आता इथं बोललेलो आहे की तुमच्या समोर जर एखादा गावगुण जर एखाद्या दलित माणसाच्या प्रेताची अवहेलना करीत असेल आणि त्याची दादागिरी करण्याची हिंमत वाढत असेल तर आम्हाला त्याचा बंदोबस्त करता येते. परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी माणसं. तेव्हा मागच्या काही दिवसामध्ये हे अंत्यविधी झालेले आमच्या माताजी आहेत त्यांच्या चिरंजीवांना मी आता सांगितलंय की आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला आपण त्या बाबतीमधला अर्ज आपण द्यावा. आणि तानाजी बोयने ज्यांनी अवहेलना केलेली आहे, दलिताची विटंबना प्रेताची करण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट मार्फत त्याच्यावरती अवहेलना केल्याच्या मृत्यूवाच्या बद्दल अट्रॉसिटी ऍक्ट तर करूनच थांबणार नाही, परंतु त्या प्रेताची अवहेलना केल्या म्हणून आपण या ठिकाणी गुन्हा नोंद करावा. आपण गुन्हा नोंद नाही केला तर उद्या आम्ही SP साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही आणखीन पुन्हा आमच्या हक्क मागण्यासाठी आम्ही आंदोलन केले राहणार. तर नक्कीच या ठिकाणी जे लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सर्वपरिचित असलेले आंबेडकरी विचारावर निष्ठा आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी, कारण मी दादाचं काम जवळून बघितलेलं आहे. सायली गायकवाड असेल, अरविंद खोपे असेल किंवा सुरेश नेकराळ असेल, दबगालीचं प्रकरण असेल, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल, सत्यता असेल किंवा विरोध किंवा काही असतील, परंतु दादा चंद्रकांत दादा ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी भूमिका मांडत असतात आणि एक बळ देण्याचं करत असतात. भव्य दादा या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे नालायक म्हणजे लायक नसलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी म्हणजे स्मशानभूमीचं जे म्हणजे असलेली स्मशानभूमी म्हणजे कमी करायचा, मसनवाडा ही नोंद कमी करायचा घाट घातला. जे संबंधित तलाठी असतील, मंडलाधिकारी असतील, संबंधित नायब तहसीलदार असतील किंवा ग्रामसेवक असतील, या सर्वांवर कायदेशीर कारवाई होऊन त्या सुद्धा ज्यांनी ही प्रेतावर नंगानाच करायचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राचा जो मध्ये आपला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर एक विद्रूपपणा आणायचं काम केलं, अशा कारवाई करण्याचं कारवाई करावी अशी पद्धतीची मागणी केलेली आहे. आणि दादा या ठिकाणी आले ते नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत या ठिकाणी. आम्हाला काय वाटतं आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या मेडिकल मध्ये असेल तर व्हिडिओ करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय.